हां हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता टी व्हीवरती पण माझाच ब्लॉग चालू आहे. आम्ही तोच बघत बघत आमचं चालू आहे गावचं. तो बोललाय इधर भी मैं हूँ, इधर भी मैं हूँ. तर गावचे व्हिडिओज बघत बघत खरं तर मी हे बनवायला लागले. आणि थोडासा त्याचा आवाज कमी केला तर माझा आवाज येईल, नाही तर येतोय, बोल. जम्बलिंग होईल. बोल तो. तर आता मी बनवणार आहे चिकन. चिकन म्हणजे दह्यातले चिकन बनवणार आहे. हे नेहमी माझे व्हिडिओज असे असतात की त्यामध्ये एक मिनिट झाला कांदा टाकायचा तुम्हाला. तर नेहमी माझे व्हिडिओ असतात म्हणजे मी चिकन बनवताना जास्तीत जास्त नॉनव्हेज बनवलेले व्हिडिओ जास्त असतात. आणि खरं तर खूप लोकांना आवडतात नॉनव्हेज बनवलेले व्हिडिओ. आणि त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त शेअर पण करत असते की मी आज हे बनवले, उद्या ते बनवेन, मी ते बनवणार आहे अशा प्रकारे. तर आज मी बनवणार आहे चिकन. आज मी फ्राय करणार आहे. खूप दिवसानंतर मी चिकन फ्राय करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी नवीन रेसिपी घेऊन येणार तुमच्यासमोर, दह्यातले चिकन, जे दही घालून मी करणार आहे. आणि जास्त तिखट नको करू हा, माझं तोंड फाटले आहे. औषध लावून मसाले नाही ना, औषधाचं काहीच असर नाही आहे. तर हा कांदा मी भाजते. खरं तर जो मी वाटण करते नेहमी, तर त्याच्यामध्ये मी मसाले म्हणजे कांदा, टोमॅटो सगळं भाजून घालत असते. आणि त्याच्यामुळे मी हा कांदा भाजून घेते पहिल्यांदा. आणि मी आज बनवणार, मी सांगितल्याप्रमाणे दह्याचं चिकन आणि चिकन फ्राय करणार आहे. त्यासाठी मी हे आणलं आहे, बोनलेस चिकन आणलं आहे. स्पेशली मी फ्राय करण्यासाठी आणलं आहे. तर त्याच्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवली. आता हे दोन्हीकडे माझी कामं चालू असतात की हे ना ते हे काही ना काही ते चालूच असतं. त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा हे बोनलेस चिकन आणलेलं आहे. दिसलं त्याच्यामध्ये तू आता मला माहिती काय करणार आहे, मी अंडा फोडून टाकणार आहे. अंडा फोडून टाकणार आहे, मग नंतर त्यामध्ये हळद हे टाकून मसाला लावणार आहे त्याला ना. लस्सी मम्मी, लस्सी स्टिंग. गावी जाऊशी वाटायला खरं तर हे बघून. हे मी याच्यामध्ये अंडं घातलं आहे. आणि ही आलं लसूणची पेस्ट आहे. खरं तर कसं पटपट सगळं करून घेतल्यानंतर कसं पटापट आवरलं जातं. त्याच्यामुळे मी सगळं करून घेतलं. कांदा टाकला मी ह्याच्यामध्ये, आलं लसूणची पेस्ट घातली मी. याच्यानंतर घालणार आहे मी याच्यामध्ये मीठ. काय पाहिजे, कसं टाकायचं, मीठ टाकायचे का? तर राहू दे, कोण हात नाही घालायचं सर. हे मी याच्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे. झाकणात घे ना त्याच्या, नको त्यातच राहू द्यायला तुझं चम्मच खालू नको. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, हळद मीठ घातली. आणि एवढं आहे त्याच्यानुसार आपले तुमचं जितकं चिकन असेल त्याच्या अंदाजे तुम्ही हे घालू शकता, मीठ घालायचं. तर मी नेहमी मसाल्यामध्ये मीठ घालते, पण आज मी नाही घातलेले मीठ. कारण की कसं ह्याच्यामध्ये वेगळं वाटण केलं आणि त्या जे दुसरं मी बनवलं आहे त्यासाठी मी वेगळं वाटण केलं. आणि त्याच्यानंतर हे मी सगळं मिक्स करणार आहे. ग ग ग ग खाताना चांगलं लागतं तेव्हा कसं होतं. आणि हे आणले मी कॉर्न आहे, कॉर्न. तर याच्यामध्ये मी पहिले चिकन घालून घेते. मी पण टाकणार एक चिकनचा पीस तळायला. कशाला हे होतं मग. मी पण टाकणार. तर यामध्ये हे घालून मी मिक्स करून घेते. उजेड येतोय ना छोटे. हे कर ना, काय त्याला म्हणतात, कसं दिसतंय ग मम्मी, शे खाऊ नकोस तू. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे. थोडंसंच आहे, कारण तुम्ही शेजवान चटणीवर खाणार ना परत. आणि याच्यामध्ये मी कॉर्न घालणार आहे की जेणेकरून ते थोडंसं खरपूस लागेल.
मग तू 1 चम्मच ह्याच्यासाठी तू एवढं घेऊन येतेस. मग काय, नेक्स्ट टाइम होणार ना अजून. आपण उद्या काय ते बघू, थांब विचार. तर हे अशा प्रकारे रेडी झाले. आणि हे खरं तर आहे ना कमी तिखटाचं मी केलं आहे. आणि जेव्हा मी मला थोडंसं काढेल तेव्हा मी याच्यामध्ये अजून थोडं तिखट घालणार आहे, की जेणेकरून ऐकलंस का, चरचरीत खाल्याशिवाय मजा येत नाही त्याच्यामुळे. तर ह्याला मी आता 15 मिनटं असंच झाकून ठेवते. आणि नेक्स्ट रेसिपी कंटिन्यू करते. मला आता हे सगळं माझं झालं आहे, त्याच्यामुळे याला मी चांगलं झाकून ठेवते. हा जो मसाला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट घातले मी आणि काय आणि हा भाजलेला कांदा मी याच्यात घालणार आहे. हा माझा नेहमीचा मसाला असतो. ज्यावेळेस मी चिकन म्हणा मासे म्हणा करते तर त्यावेळेस मी हा मसाला असाच मसाला वापरते आणि असंच मी बारीक करून आणते बनवते. हां वाटल्यानंतर खूप दिवसानंतर मी चिकन बनवते, कारण की चिकन बनवते पेक्षा चिकन बनवते मी, पण बिर्याणी किंवा रस्सा वगैरे असं बनवते. आणि आज मी स्पेशली बनवणार आहे आणि चिकन फ्राय करायला हे आणलं. स्पेशली बनवणार आहे मी चिकन लॉलीपॉप बनवणार आहे. आणि मी सांगितलं दह्यातलं चिकन बनवणार आहे, की जेणेकरून दही टाकून मी बनवणार आहे. थोडंसं वेगळं असं काहीतरी म्हटलं, जिभेचे चोचले पुरवायचे तर थोडंसं वेगळं काहीतरी बनवलं गेलं पाहिजे. नेहमी तेच खायचं असतं नॉनव्हेज खरं तर, पण तेच तोच प्रकार करून आणि खाऊन मी पण कंटाळे बनवून आणि हे खाऊन कंटाळले. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मी दही घालून चिकन बनवणार आहे. आणि थोडीशी वेगळी अशी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करा, नक्की करून बघा. आणि मी तर चरचरीत बनवणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता की कसं, किती तिखट पाहिजे किती नाही. हे आमच्या मॅडमला अजिबात तिखट नको पाहिजे असतं आणि मला तर तिखट शिवाय जमत नाही. त्याच्यामुळे बनवणार तर मी तिखटच आहे आणि तिने फक्त लावून खाणं हा पर्याय आहे त्याच्यावरचा. तर मी आता वगैरे मसाला वाटून आणला. मला प्रत्येक आठवड्याला क्रीम लागते तोंडात लावायची, कारण माझं तोंड असं आहे की जर ना मी तिखट खाल्लं गेलं की फाटत नाही डायरेक्ट कसं ते कपडा कसा फाटतो तसं तोंड फाटतं. तर आता मी चिकनला मॅरिनेट करून घेते. तर मी हे चिकन मी साफ करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चिकन घेतले हे. हा काय नाही दिसत आहे ना मग काय. आणि खरं तर मी हळद वगैरे दिसते चिकन वर. हां, तर हा मसाला जो आहे तुम्ही सगळा, हा पावभाजी मसाला आहे. काही पण काय सांगतेस ग पावभाजी मसाला आहे म्हणून. तर हे चिकन ह्याच्यामध्ये मी जे वाटण सांगितले ज्याच्यामध्ये पावभाजी मसाला. हा गप्प बस ना ग. पावभाजी मसाला. तर हा मसाला मी वाटून घेतला आणि हा मी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा नाही घालणार आहे कारण मी विसरली मी दह्यातले चिकन बनवते म्हणून. आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदा हे आता टाकते, वरून बटर टाकते पावभाजी मध्ये. गप्प बस नाही ग, आगाऊपणा करू नकोस. बटर टाकते ते पावभाजी मध्ये. दह्यातलं चिकन करणार आहे म्हणून मी हे दही घालणार आहे ह्याच्यामध्ये. पटपट हात चालवा. आलीस का तू? मी सगळं नाही घालणार आहे दही, कारण की जास्त आंबट होईल म्हणून. आणखीन मम्मी ते माझं पाय नंतर थांब ना ग, जास्त डिस्टर्ब करू नका मला. नाही दही तुला पाहिले. त्याच्यामध्ये मी दही घातले आणि हा जो मसाला आहे हे जे वाटण केले ते मी त्याच्यामध्ये सगळं घालून मिक्स करून घेते. हो का? असा कानाखाली आवाज काढेल ना, सांगितलं डिस्टर्ब होतं तसं. हो का? देणार नाही खायला मला कधी. हो का? असं तिखट करेन ना मग खायलाच देणार नाही मग. म्हणून तसं बघूनच तुला बास करावं लागेल. आणि याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण वरून घालते खरं तरी बघूनच. आणि मला तर ना याचा वास घेऊनच आहे ना एवढं छान वाटायला लागले ना. आणि ह्याला मी अजून 10 मिनटं असंच ठेवते. आणि खरं तर हे मसाला वगैरे हे करेपर्यंत माझं हे मॅरिनेट करून झालेलं आहे, जे मी फ्राय करणार आहे.
तर हे चिकन फ्राय करणार आहे आणि हे चिकन आहे तर ह्याचं मी दह्यातलं चिकन तिखट बनवणार आहे. दही मी जास्त नाही घातलेलं कारण की याच्यामध्ये टोमॅटो प्युरी पण घातलेली आहे, त्याच्यामुळे जास्त आंबट लागेल, त्याच्यामुळे मी दही जास्त नाही घातलेलं याच्यामध्ये. आणि त्यात आता अजून मसाला निघतोय मिक्सरच्या भांड्यात. ह्यामध्ये नंतर मी घालणारच आहे. तर ह्याला पण मी 10 मिनटं झाकून ठेवते. झालेले त्याला 20 मिनटं 15 मिनटं पण मी 20 मिनटं ह्याला ठेवले कारण मी मध्ये ब्रेक घेतला होता. तर मध्ये ब्रेक घेतला होता त्या आल्यात बोलायला माझ्याशी, तर बोलता बोलता वेळ होऊन गेला. पहिल्यांदा तेल तापत ठेवलं मी आणि म्हटलं गुलाबजामुन वाला तेल आहे ना. नाही काय गुलाबजामुन तेल कुठे बघ, तेल गुलाबजामुनच्या तेलात करेल का? एवढी पण कंजूस नाही मी. याची त्याला त्याची ह्याला हे समजतं. गोडात नॉनव्हेज करेल का? नॉनव्हेज मध्ये गोड करेल का? नाही. हे समजते नाही पाच वाजे केला. तर माझं तेल इथे गरम झालंय चांगलं. आणि हे झालेलं आहे चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये खरं तर कलर टाकायचा होता पण मी कलर नाही घातलेला कारण की मला ते आवडत नाही कलर घातलेला. ओरिजिनल शेवटी ओरिजिनल असतो. ए मम्मी माझा एक व्हिडिओ घे ना असं पीस टाकताना उभा. काही नको तेलाचं अरे काय, अरे मी ते मिक्सर बारीक करताना घेतलंय. प्रत्येक गोष्टीचा खेळ करायचा नाही का. घे ना एक. आणि हे जे मी चिकन बनवते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी दिसते हा. तर पण चिकनच दिसत नाही कढईतलं दिसते, खाली ठेवलेलं नाही दिसत आहे. पण नसू दे ना मग असं करू का असं. तर जे मी चिकन फ्राय करते तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये तुम्ही कलर पण टाकू शकता आणि कोणाला जे तिखट खाणारे असतील तर ते याच्यामध्ये अजून लाल तिखट घालू शकता. जे मी नंतर घालणार आहे खरं तर मी मुलींसाठी करणार आहे कमी तिखटाचं. त्यांचं असं आहे, माझं कसं आहे की ह्याच्यामध्ये मी तिखट घालून करेन कारण की मला शेजवान चटणी आवडत नाही म्हणून. आणि या काय करणार ते कमी तिखटाचं करून शेजवान चटणी बरोबर खाणार आहे. हे एवढं तू आमच्या तिघींसाठी गेलं. येस. ते एकाला पण नाही पूर्ण. नाही तिघींसाठी नाही का, तिघींनी अजून आहे ना. हा तेच बोललं, एकाला पण नाही पूर्ण तेवढं तिघी उठून खाणार आहे. खरं तर हे फक्त आहे ना, फक्त आम्ही लेडीज स्पेशलसाठी खास बनवलेलं आहे. म्हणजे खरं तर आहे ना गरज मुलींना जास्त आहे हेल्दी खाण्याची. त्याच्यामुळे पण आमच्या घरातल्या पोरी जे खातात त्यांना अंगाला लागतच नाही. खरं फॅक्ट गोष्ट वेगळी आहे पण हेल्दी खाल्लं पाहिजे, मुलींनी खाल्लं पाहिजे. सकस आहार मुलींचा पाहिजे. नाही पण मी आपल्या घरातलं सांगते, आमच्या घरात असं लागतच नाही. कोणा किती पण खावा लागतच नाही. आणि ते उगाचच एकदम हे वाटतं, खाल्लेलं कुठे उडून बिडून जाते का काय माहिती. कसं असतं, एक हे असतं काय म्हणतात त्याला, वरदान असतं ना, वरदान ते असतं. काही लोकांचं खाल्लेलं असतं ते शरीराला लागतं. तसं आपल्याला असं आहे की आता माझं कसं असतं, माझ्या ब्युटीला लागतं आणि तुमच्या लोकांचं कसं आहे तुमच्या केसांना लागतं असं. मी एक व्हिडिओ घेणं बघ. प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी मिळतात असं नाही. त्याच्यामुळे काही जे लोक खातात ना त्यांना मसल्स नाही आता मस्कल्स. मी एक घेणं व्हिडिओ नाही म्हणून सांगितलं. आता हे माझे पीस पाया पडते तुझ्या. अजिबात नाही पाया पडते तुझ्या. त्याच्यामध्ये हे दिसतंय का पहिलं बघ, फ्राय होते. हा दिसतंय. मम्मी आता पटपट कर, माझा पाय सून पडत होता. लागू द्या, चिकनच्या वासाने भूक लागायला लागली बघितलीस का. आणि आता हे जे 2-3 पीस जे आहे शिल्लक ते मी माझ्यासाठी तिखट बनवणार आहे.
कारण मला शेजवान चटणी आवडत नाही त्याच्यामुळे. मला असं पप्पा कसं आला चिकनचं असेल आला का काही लवकर. कागा अशी म्हणतेस ना. एक आले बरं का पाकोरी चिकनच्या वासाने मागे हो. माझा तुला झाडू मारल्याशिवाय देणार नाही खायला. झाडू मार पाहिजे खायला जा लवकर. नाही पण हा घेऊन हात टाक हात टाक. मस्करी करू नको तेलाचं. थांब एक मिनिट. म्हणतो झाडू मारल्याशिवाय नाही. पहिलं भाजू तर दे ना. तेवढा झाडू मारून हात तर घालू नको असं. तेलात हात घालून काढून ते दे. बोनलेस आहे म्हणून मला काही तेवढं इंटरेस्ट नाही आहे कारण मला एक माणूस कमी झालं गं. मला बोनलेस नाही आवडत. मला हड्डीवाले पीस आवडतात. तेच ना. वाईट नाही बाबा, अशी तरी होऊ दे मला. आणि स्पेशली मी ना आज एवढी सोय केली ना अक्षरशः की मी टूथपिक पण आणली की बाबा चिकन ह्याच्यामध्ये बुडवून खाण्यासाठी. असं पण आम्ही तर तसं खाणार नाहीये. आम्हाला हातच देवाने दिलेले पीस काफी आहेत खाण्यासाठी. अगं खाएंगे तर हात से खाएंगे ना गं. मग एवढं नको तरी माझ्या अंगावरती काय गं. ते एकापासून लांब ठेवा ती नाही तर भुसवळ बोलत नाही. ते टूथपिक लांब ठेवते ते स्वरा हे करेल. त्याला चांगलं भाजू देणार आहे आणि मी मुद्दाम खरं तर ना मोठ्या गॅसवरती नाही ठेवलेलं, हे छोट्या गॅसवर ठेवलं. कारण की मोठ्या गॅसवरती ठेवलं जर असतं ना तर ते नुसतंच हे झालं असतं, वरून भाजलं गेलं असतं, आतमधलं भाजलं गेलं नसतं. आणि ह्या गॅसवरती कसं छोटा गॅस आहे त्यामुळे हे आतलं भाजलं जाणार आहे. त्याच्यामुळे गॅस कमी करायची गरज नाही. गॅस कमी फास्ट असून पण हे पूर्ण भाजलं जाणार आहे. एवढा मस्त वास येतोय ना खरं तर तुम्हाला ते वासामुळेच पोळी जमवायला व्हायला लागली. म्हणून मी आहे ना खिडक्या बंद करून ठेवल्या की माझ्या इथे हात चिकनचा वास बाहेर गॅस चालूच आहे ना. आवड काय बसू का मी त्याच्यावरती. मला पायाला मुंग्या लागली. कशी बसली आहे ना त्याच्या माझा पाय पूर्ण तो आकडच राहतात. आता मी ना इकडं येत असतं मी तेलाची बचत अशी करणार की हे झालं ना मी ह्याच्यामध्येच चिकन बनवून घेणार. माहितीच आहे मला. बेस्ट घालवायचं नाही त्याच्याला बेस्ट घालवायचं. आणि खरं तर मी आहे ना कधी पण काही पण बनवताना भजी बनवते म्हणा काही बनवते म्हणा त्यामध्ये एवढं तेल नाही घालत की जेणेकरून पूर्ण असं उकळून म्हणजे वरती झालं पाहिजे. कारण की तेल कसं ते वेस्ट जातं. वेस्ट म्हणजे कसं पूर्ण जर त्याच्यामध्ये मी भाजी वगैरे काही बनवणार असेल तर ते मला असं वाटतं की त्याचा पूर्ण वापर होतोय. नाहीतर मला असं वाटत नाही त्याचा पूर्ण वापर होतो. मामाला फोन लावला तर हे माझं चिकन फ्राय रेडी झालं आणि दुसरं हे मी जे बनवलं हे मी तिखटातलं बनवलं आहे ज्याच्यामध्ये मी जास्ती तिखट घालून मी केलेलं आहे. तर आता मी बनवणार आहे दह्यातलं चिकन बनवणार आहे. आणि हे जे आहे हे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि ह्याला एवढा छान असा हे झालं आहे ना की एवढा वास तेवढा भारी येतो ना असं वाटतं मी असंच खाल्लं पाहिजे की काय. पण मी आता ह्याला बनवते. हे जे उरलेले तेल आहे तर ह्याच्यामध्येच मी डायरेक्टली करून घेणार आहे. गॅस फास्ट करून घेते कारण की तेल तर ऑलरेडी गरमच आहे. आणि याच्यामध्ये मला काहीच घालायची गरज नाही त्यामुळे सगळं घातलेलं आहे मी. फक्त याला कांदा फ्राय झाल्यानंतर मी हे घालून घेणार त्यात. हे जे जास्तीचं तेल होतं ते मी काढून घेतले कारण की मला एवढं तेल नको आहे. इथे परत मी अंड्याची भुर्जी वगैरे काही करेल तर मी त्याच्यामध्ये ते घालेल. आता कांदा फ्राय झालेला आहे आणि हे मी पूर्ण मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे हे मी याच्यामध्ये घालते. माझ्याकडे दे.
एक मिनटं थांबा. तर ऑलरेडी याच्यामध्ये तेल मी तेलात फ्राय केलेलं होतं, त्यामुळे मी तेल पण कमी करून घेतले. पण जर मला अजून वाटतं स्पायसी हवं आहे मला, तर मी अजून थोडंसं तेल घालेन. तेल टाकल्याने पण स्पायसी होतं. जास्त ऑइली पण पाहिजे ना. याला शिजण्यासाठी पण थोडंसं हे लागेल. याला शिजवून वगैरे घेतलेलं नाही, कारण की याला काय वेळ लागणार नाही शिजायला. शेवटी बॉयलर चिकन असतं, त्यामुळे कसं जास्त वेळ लागत नाही. डायरेक्ट सायलेंटच. सायलेंट. तिकडे मामाचा फोन आला आहे, त्याच्यामुळे मामा आणि भाजीचं हे चालू आहे. चुगली 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 चालली. चुगली 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 चालू आहे. हो. तर वैधू व्यवस्थित घे. तर हे असं बनवलंय. ते मला असं वाटायला ते मलाई कोफ्ता मलाईच घालून करतात ना, तसं मला वाटायला लागलं. आणि खरं तर मला जास्त हे ना पातळ नाही करायचं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये मी हे घालेन. आणि ह्याच्यासोबत मी करणार आहे तांदळाच्या भाकरी. मला असं वाटलं मी कमी तिखट केले. थोडंसं काढेन मग नंतर तिखट घालेन. मी टेस्ट करू का? नाही, असं नाही. तर हे अशा प्रकारे मी आता हे शिजत घातले खरं. आणि शिजल्यानंतर याचा कसं होते ते बघू. आता हे खाण्यासाठी रेडी झाले आणि स्वराला मी देते खरं तर. सॉस. शेजवान चटणी खाणार, सॉस खाणार, काय खाणार? शेजवान चटणी. आणि हे खरं तर मी खरं तर हे म्हणजे तिखट बनवलं आहे आणि हे तिखट मी ट्राय करणार आहे. वैदू एवढी टेस्ट भारी आली ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण मी सांगून समजणार नाही. तू खायला तुम्ही दिसतं करून माझ्या बघा. तोंडात पाणी आलं. हां, तर तुम्ही ट्राय करून बघा, नक्की ट्राय करून बघा, नक्की बनवा. जे मी बनवले चिकन फ्राय नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ह्याच्यामध्ये मी खरंच वेगळ्या अशा प्रकारचे रेसिपी बनवलेले आहेत. रेसिपी तुमच्यासमोर आणल्यात, तर ते रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि मेन खाऊन बघा, केल्यानंतर खाऊन बघा की कसं टेस्ट होते. जे बाहेरून आणून खाण्यापेक्षा जर घरी आणून खाल्लं तर गोष्ट वेगळी, आणि कसं टेस्ट पण होतं आणि व्यवस्थित खाल्लं जातं. ते बाहेरून आणलं तर माझ्या मनामध्ये तेवढे प्रश्न येतात ना, कसं बनवलं असेल, काय नाही, असं काय. त्याच्यामुळे त्यापेक्षा आपल्या हाताने बनवून खाणं खूप चांगली आणि खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. आणि आता माझं होणार आहे दह्यातलं चिकन. तर थोडा वेळ वाट बघूयात.